मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी साठ्यात मोठी घट होतीये आणि त्यात पाऊसही लांबलाय। त्यामुळे मुंबईकर आता भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत। तांसा तलावातील पाणी साठा 5.53% आलाय। शहराला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा तलावात देखील अवघा 10% पाणी साठा शिल्लक राहिलाय। पाऊस लांबलाय त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची चिंता वाढली आहे। तलावांमध्ये असलेला जेमतेम 10% पाणी साठा पुरवायचा कसा असाही प्रश्न आहे। त्यामुळे 6 तलावांच्या पाणलोट क्षेत्रात अवघा 10.72% म्हणजेच 1,55,000 दशलक्ष लिटर पाणी साठा शिल्लक आहे। या संदर्भात बोलूया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याशी। शिल्पा, सध्याची परिस्थिती काय आहे? महापालिकेने काय उपाययोजना करण्याचं ठरवलंय? पुण्याच्या धर्तीवर मुंबईमध्ये देखील एक दिवसाआड पाणी पुरवठा होऊ शकतो का? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर खरोखरच पाऊस हा लांबणीवर पडलेला आहे आणि आता मुंबईकरांच्या दारात उंबरठ्यावर पाणी टंचाईचं संकट आलेलं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेने अगोदरच पाण्याचं नियोजन केलं होतं। ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल इतका मुंबई महानगरपालिकेकडे पाणीसाठा शिल्लक आहे। मात्र मुंबई शहराला 7 धरणांचा जो पाणी पुरवठा केला जातो त्यापैकी आता 6 धरणांचा पाणी पुरवठा होतोय आणि आता जर आपण पाहिलं तर 6 धरणांमध्ये फक्त 10%च पाणी साठा शिल्लक आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जर हा पाऊस लांबणीवर पडला तर मुंबई शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीतपणे मुंबई महानगरपालिका कसा करणार असा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर 10% जी पाणी कपात आहे ती पाणी कपात वाढविण्याची मुंबई महानगरपालिका विचार करत आहे। मग आता ही पाणी कपात जी आहे ती 20 ते 25% करण्याचा विचार देखील मुंबई महानगरपालिकेने समोर ठेवलेला आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर जी नैसर्गिक स्रोत आहेत, मुंबई शहरातल्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींचं पुनर्जीवन पुन्हा करायचा असा विचार देखील मुंबई महानगरपालिकेने केलेला आहे। कस्तुरी, आपण जर पाहिलं तर ही आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे अगदी अशाच प्रकारची परिस्थिती 2008, 2009 आणि 2010 साली देखील उद्भवली होती। त्यावेळी देखील असंच पाणी कपातीचं संकट आणि पाणी टंचाईची भीषण उंबरठ्यावर मुंबईकरांच्या संकट आलं होतं। मात्र मुंबई महानगरपालिकेने योग्य नियोजन त्यावेळी केलं होतं। अगदी तशाच प्रकारचं नियोजन मुंबई महानगरपालिका आता करण्याचा विचार करत आहे। मात्र कस्तुरी, आपण पाहिलं तर 15 जून उलटून गेलेला आहे तरी देखील पावसाचा एकही थेंब आपल्याला आजूबाजूच्या शहरांमध्ये देखील पाहायला मिळत नाही। प्रत्येकाची आहे मुंबईपर्यंत अजून पोहोचला नाही। त्यामुळे मुंबई महापालिका आता काय उपाययोजना करते हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।